नमस्कार मित्रांनो, देने वाला जब भी देता देता छप्पर फाडके या म्हणीचा प्रत्यय गेलं वर्षभर किंवा त्याच्याहून थोडा जास्त काळ पाकिस्तानला येत होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यावर मेहरबान झाले होते. जे मागू ते तर मिळतच होतं, त्याच्यावरती जगाकडनं कौतुकही केलं जात होतं. पण अचानक 2 दिवसापूर्वी त्यांना जाणीव झाली की छप्पर तर फाटलंय, पण कदाचित मिळणार काहीच नाहीये. आणि त्यामुळे आता हे छप्पर फाटलं तर ते नवीन छप्पर बसवायचं कसं किंवा ते दुरुस्त कसं करायचं याची चिंता पाकिस्तानला पडलेली. अजून कशातच काही नाहीये, अजून म्हैस बाजारात आहे. पण त्या म्हशीचं दूध विकून किंवा दूध काढून दही किंवा श्रीखंड विकण्याची स्वप्न बघणाऱ्या पाकिस्तानची अवस्था अचानक थोडी विचित्र झालेली आहे. कारण परवा अचानक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या ज्या वाटाघाटी सुरू आहेत इराण विरुद्ध अमेरिका किंवा इराण विरुद्ध अमेरिका आणि आखातातील इतर अरब देश यांच्यातल्या, त्यामध्ये त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की ही जी इराणबद्दलची युद्धबंदी आहे त्याच्यातनं ती झाली की आखाती अरब देश, आणि त्याच्यात त्यांनी पाकिस्तानचं स्पेसिफिकली नाव घेतलं. हे सगळे देश अब्राहम ॲकॉर्ड्स, अब्राहम करारावर स्वाक्षऱ्या करतील. याचा अर्थ पाकिस्तानला, आणखीन सौदी अरेबिया, कतार वगैरे या देशांना ना केवळ इस्रायलला मान्यता द्यावी लागेल, पण इस्रायलशी पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. इस्लामाबादमध्ये इस्रायलचा दूतावास उघडावा लागेल. आणि त्यातनं पाकिस्तानला लक्षात आलं की आपली अवस्था अडचणीची होऊ शकते. करायला गेलो मध्यस्थी, पण करावी लागते गाढवाशी कुस्ती, अशी अवस्था पाकिस्तानची झाली. आता ट्रम्प यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण ट्रम्प यांनी असं वक्तव्य केल्यावर त्याला अरब देशांनी आपापल्या परीने विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. पण सगळ्यात जास्त विरोध पाकिस्तानमध्ये झाला आहे. कारण इस्रायल विरुद्ध हमासच्या दहशतवाद्यांना आपल्याकडे बोलवून त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांच्याशी संबंध ठेवणं हा करणारा फक्त एकच देश आहे, आणि तो म्हणजे पाकिस्तान. असं म्हटलं जातं की हे जे ग्लायडर्स वापरतात, जे दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरच्या इस्रायलवरच्या हल्ल्यात वापर केला, त्याचं प्रशिक्षण त्यांना पाकिस्तानमध्ये मिळालं. अजून याच्याबाबतची अगदी खातरजमा करता येत नसली तरी अशी चर्चा आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानला हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपापल्या परीने पाकिस्तान असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आपण आता एक सुधारणावादी, एक उदारमतवादी मुस्लिम देश होतोय. आणि त्यामुळे चर्चा झाली होती, नावं दिली होती की पाकिस्तानमध्ये खास करून लाहोर, जे फाळणीपूर्वी हिंदूबहुल शहर होतं, लाहोरमध्ये मुसलमानांपेक्षा हिंदू आणि शिखांची संख्या जास्त होती. आणि तिकडेच सगळ्यात जास्त रक्तपात फाळणीच्या वेळेला झाला होता. त्या लाहोरमधल्या जुन्या भागांना हिंदू देवदेवतांची नावं, जी रस्त्यांना पूर्वी नावं होती, ती पुन्हा एकदा देण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. पण त्याला एवढा विरोध झाला की हा प्रयत्न गुंडाळून ठेवावा लागला. कारण पाकिस्तानमध्ये सामान्य लोकांचं खूप जास्त इस्लामिक कट्टरतावाद, मूलतत्ववाद त्यांच्या रक्तात भिनलेला आहे. आता ट्रम्प यांनी हे नेमकं वक्तव्य का केलं, तर याची पार्श्वभूमी अशी आहे की आत्ता जे इराणचं युद्ध चालू होतं, त्या युद्धात जरी अमेरिका आणि इस्रायल सहभागी असले तरी अमेरिकेने इराणवर हल्ला करावा आणि इराणची राजवट बदलावी, अशा प्रकारे अमेरिकेकडे पालुपद लावणाऱ्या देशांमध्ये सगळ्यात आघाडीवर सौदी अरेबिया होता. संयुक्त अरब अमिरातीची आत्ता ही भूमिका आहे की हे युद्ध आता तुम्ही सुरू केलं, आमची इच्छा नव्हती पण तुम्ही सुरू केलं आहे, तर ते फिनिश इट ऑफ, म्हणजे इराणचा पराभव करेपर्यंत हे युद्ध लढत राहा, नाही तर मग त्याला काही अर्थ उरणार नाही. आणि असं असताना कुठेतरी सौदी अरेबियाच्या
प्रयत्नांमुळे एक नवीन इस्लामिक गट तयार होतो. या गटामध्ये तुर्की, इजिप्त, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि आता कतार या सगळ्या देशांचा समावेश आहे. आणि या देशांकडनं अमेरिकेला अशी गळ घातली जाते की कृपया हे युद्ध थांबवा, कारण हे पुन्हा जर तुम्ही युद्ध सुरू केलं तर त्या युद्धामुळे इराण जलशुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला करेल, समुद्राखालच्या इंटरनेटच्या केबल तोडेल आणि मग खूप जगात उत्पात माजेल. आणि त्यामुळे काही झालं तरी हे युद्ध थांबवा. ट्रम्प यांनाही हे युद्ध थांबवायचंच आहे. पण अमेरिकेमध्ये त्यांचे जे पाठीराखे आहेत त्याच्यामध्ये जे एक कडव्या विचारसरणीचे पाठीराखे आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः ख्रिश्चन आहेत. तसेच जे एक इस्रायल समर्थक त्यांचे जी लॉबी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता जर तुम्ही हे युद्ध थांबवलं किंवा इराणला जे हवं आहे ते दिलं तर इराण अल्पावधीतच पुन्हा अण्वस्त्र बनवण्याचे प्रयत्न सुरुवात करेल, पुन्हा ते क्षेपणास्त्र बनवण्याचा प्रयत्न करेल. यावेळेला ते चूक करणार नाही. यावेळेला ते असं काहीतरी बनवतील की त्याचा खूप जास्त त्रास आपल्याला सहन करावा लागेल. आणि त्याच्यामुळे हे युद्ध चालू ठेवा. अगदी युद्ध चालू ठेवायचं नसेल तर मग आपल्या जनतेला असं काहीतरी दाखवायला पाहिजे की ज्याच्यातनं ट्रम्प यांना दावा करता येईल की बघा हे युद्ध आपण जिंकलो. कारण बराक ओबामा यांनी इराणसोबत एक करार केला होता, JCPOA. अर्थात तो ओबामांचा करार नव्हता, तर संयुक्त राष्ट्रातल्या सुरक्षा परिषदेतले 5 स्थायी सदस्य म्हणजे चीन, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, अमेरिका अधिक जर्मनी आणि इराण असा 6 विरुद्ध 1 अशा देशांमधला हा करार होता. आणि त्या करारामध्ये इराणचा अणुप्रकल्प 10 वर्षांसाठी पुढे ढकलण्याचा विषय होता. या करारावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने टीका केली होती आणि 2017 साली ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर त्यांनी या करारातनं अमेरिकेला बाहेर काढलं होतं की नाही पाहिजे, हा अमेरिकेच्या हिताविरुद्धचा करार आहे. आणि आता पुन्हा एकदा वाटाघाटी सुरू आहेत आणि तशाच प्रकारचा करार अमेरिकेला करावा लागणार असा दबाव आहे. आता जर असा करार केला तर ट्रम्प यांचे पाठीराखेही आणि विरोधकही ट्रम्प यांच्यावर टीका करणार की युद्ध करून फायदा काय झाला. गेल्या 3 महिन्यात अमेरिकेची एवढी शस्त्रास्त्र खर्ची पडलेली आहेत की ती पुन्हा निर्माण करण्यासाठी 3 वर्ष अमेरिकेला किमान लागतील असा अहवाल आहे. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लागेल. मग म्हणून युद्ध करून मिळवलं काय. ओबामाच्या करारापेक्षा जर तुम्हाला जास्त मिळवता येत नसेल आणि म्हणून ट्रम्प यांनी हे पिल्लू सोडलेलं आहे की ठीक आहे इराणबरोबर आम्ही करार करू, पण त्याच्या बदल्यात ज्या देशांसाठी आम्ही हे करतोय, जे लोक मध्यस्थी करतायत त्यांनी इस्रायलला मान्यता द्यावी लागेल, इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. आतापर्यंत असं होतं की म्हणजे प्रश्न असा आहे की याच्यामध्ये 4-5 देश असतील तर पंचायत फक्त पाकिस्तानची का आहे. याचं कारण तुर्की आणि इस्रायलचे 1948 सालापासून म्हणजे इस्रायलच्या स्वातंत्र्यापासून संबंध आहेत. इजिप्तने इस्रायलशी 1977 साली संबंध प्रस्थापित केले, त्यांचे इस्रायलशी चांगल्यापैकी संबंध आहेत. कतार आणि इस्रायलचे एकेकाळी चांगल्यापैकी संबंध होते. कतारमध्ये इस्रायलचं अगदी राजदूतावास नसला तरी एक कॉन्सुलेट होती, ऑफिस होतं. सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्येही गुप्तपणे अनेक वर्ष संबंध आहेत. आणि खरं तर ऑक्टोबर 2023 म्हणजे G20च्या परिषदेनंतर सौदी अरेबिया पण अब्राहम करारावर स्वाक्षऱ्या करणार होते, इस्रायलला मान्यता देणार होते. म्हणजे सौदी अरेबियाची मानसिक तयारी, फक्त सौदी अरेबियाचं म्हणणं होतं की आम्ही इस्रायलला मान्यता देऊ, संबंध प्रस्थापित करू, पण तुम्ही काहीतरी एक पॅलेस्टाईन राष्ट्र अस्तित्वात आणताय किंवा आणण्याचा प्रयत्न करताय असं एक चित्र उभं करा. कारण सौदी अरेबियाला भीती आहे की त्यांच्याकडे 3 कोटी लोकसंख्या आहे. संयुक्त अरब अमिरातीची लोकसंख्या जेमतेम 15-17 लाख आहे अरबांची लोकसंख्या, बाकी 1 कोटी लोकसंख्या आहे. पण त्यातले अरब, त्यातले अमिराती लोक जेमतेम 15 का 17 लाख आहेत. पण सौदी अरेबियामध्ये 2 कोटी लोक आहेत आणि त्याच्यापैकी बरेच जण अनेक वर्ष त्यांच्यात मूलतत्ववाद, त्याच्यातनं ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सौदीचं असं म्हणणं होतं की तुम्ही काहीतरी दाखवा की आम्ही काहीतरी करतोय, पॅलेस्टाईन देश तयार केला नाही तरी चालेल, पण एक आम्हाला करायचं आहे, आम्ही हे करणार आहोत, असं एक चित्र उभं करा. कतारलाही त्यांनी काही फारसा फरक पडत नाही, कारण कतारची अरबांची लोकसंख्या 3 लाख आहे. आणि त्यामुळे ट्रम्प यांनी असं म्हटल्यावर जरी सौदी अरेबिया आणि कतार आणि यांच्या म्हणजे यांना ते फार रुचलं नसलं तरी त्यांची भूमिका काही फार वेगळी नाही आहे. पण सगळ्यात जास्त समस्या पाकिस्तानची आहे, कारण पाकिस्ताननी
गेली 50 वर्ष आपल्या जनतेला जिहादी इस्लामवर पोसलेलं आहे. पाकिस्तानचं सरकार आणि लष्कर कायमच डबल ढोलकी राहिलेलं आहे. म्हणजे एकीकडे अमेरिका मुर्दाबाद अशा घोषणा रस्त्यात द्यायच्या आणि दुसरीकडे अमेरिकेशीच गुप्त संबंध प्रस्थापित करून संधान बांधून अमेरिकेचं हस्तक असल्यासारखं काम करायचं. हे पाकिस्तानला काही फार नवं नाही आहे. पाकिस्तान हेच करत आलंय. पण जेव्हा पाकिस्तानची जनता त्याच्यामध्ये त्यांनी अमेरिका विरोध, ज्यू लोकांचा विरोध, इस्रायलचा विरोध, हिंदूंचा विरोध, अनेक प्रकारचा कट्टरतावाद भरून ठेवलेला आहे. आता अशा वेळेला जर पाकिस्तानला इस्रायलला मान्यता द्यावी लागली किंवा संबंध प्रस्थापित करावे लागले तर ही सगळी जिहादी मंडळी पाकिस्तानविरुद्ध जिहाद करतील याची भीती त्यांना आहे. मग आता ट्रम्प यांनी नेमकं याच्यात काय प्रयत्न केला? पाकिस्तानची अवस्था आहे की पाकिस्तानला याच्यामध्ये मतच नाही. एकदा पाकिस्ताननी सौदीची शेपटी पकडल्यामुळे सौदी जिथे जाईल तिथे पाकिस्तान त्याचं शेपूट म्हणून फरफटत जातं आहे, ही गोष्ट उघड आहे. ट्रम्प यांची भूमिका काय? ट्रम्प यांनी हे काय असंच पिल्लू सोडलेलं नाही आहे. आज अमेरिका जगातला सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश आहे. जगातला दुसरा सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश किंवा तेलाचे साठे जिथे आहेत त्या व्हेनेझुएलावर अमेरिकेचं नियंत्रण आहे. अजून त्यांचं तेल साठ्यांमध्ये गुंतवणूक करून ते बाहेर काढायला लागतील, पण त्याच्यावर अमेरिकेचं नियंत्रण आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेकडे तेलाची, नैसर्गिक वायूची कोणतीही टंचाई नाही आहे. समस्या कुठली आहे तर आत्ता ज्या सगळ्या तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि त्यातनं जी वेगवेगळी रसायनं आणि ही सगळी बाहेर येतात, ही सगळी काही विशिष्ट देशांमध्ये ती आखाती देशात आहेत आणि त्यामुळे अमेरिकेत खनिज तेल असूनही पेट्रोल डिझेलचे भाव अमेरिकेत खूप जास्त आहेत. कारण आखातातनं जगात येणारं 20% खनिज तेल कुठेतरी थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा जो सगळा प्रश्न आहे, ही जी टंचाई आहे ही शॉर्ट टर्म आहे. शॉर्ट टर्म म्हणजे 4-5 वर्ष, असं नाही की पुढच्या 15 दिवसांनी ती नाहीशी होणार आहे. कदाचित युद्ध बंद झालं तर जे प्रेशर आहे ते प्रेशर निघून जाईल, पण तरी तेलाचे भाव पुढचे 6 महिने, वर्षभर चढे राहतील असा अंदाज आहे. पण एकदा अमेरिकेमध्ये नवीन रिफायनरी तयार झाल्या आणि आत्ताच गुंतवणुकीच्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणून येतातच आहे की पुढच्या 4 ते 5 वर्षात तेलाचे भाव वाढू शकणार नाही, कारण तेलाचे अनेक नवीन स्रोत निर्माण होतील. जगात अनेक ठिकाणी तेल शुद्धीकरण प्रकल्प, रसायन प्रकल्प, जर नाणार किंवा बिरसूचा प्रकल्प झाला तर, वाढवणला झाला तर कुठे होईल माहिती नाही. आणि त्यामुळे अमेरिकेला माहिती आहे की आपलं जे आखातावरचं अवलंबित्व आहे ते पुढची 4-5 वर्ष आहे आणि त्यामुळे एका प्रकारे अमेरिकेने सौदी अरेबियाला आणि कतारला वगैरे धमकी दिलेली आहे की बघा, आम्हाला राजवट बदल करायला आमची काही लढायची आमची तयारी आहे. तुम्हाला हे युद्ध नको आणि तुम्ही आमच्यावर प्रेशर टाकत असाल तर तुम्ही आम्हाला काय देणार? आतापर्यंत सौदी अमेरिकेला सांगतो की इस्रायलनी हे केलं पाहिजे, इस्रायलनी ते केलं पाहिजे तर आम्ही इस्रायलला मान्यता देऊ. आता अमेरिकेने यांच्या अंगणात चेंडू टाकलाय आणि म्हटलं की तुम्हाला जर अमेरिका इथे हवी असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील, तुम्हाला नाही करायच्या नका करू. पण भविष्यात अमेरिका आखातात राहणार नाही, कारण एकदा आमचं तेल विकलं गेलं, आमचं रिफायनरी आल्या की आम्हाला आखाताची गरज नाही आहे. आम्हाला इथले तुमचे प्रश्न, तुमची भांडणं सोडवण्यात आम्हाला अजिबात रस नाही आहे. आता ती गरज आहे, पण भविष्यात ती गरज नसणार आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला हे युद्ध विराम थांबवायला हवं असेल तर तुम्हीही काहीतरी 4 पावलं उचलली पाहिजे, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. सौदी अरेबिया आणि कतारनी आत्ता आडमुठी भूमिका घेतली असेल, पण त्यांचा या भूमिकेला विरोध नाही. प्रश्न पाकिस्तानचा आहे आणि अशा प्रकारची भूमिका घेतली नाही तर मध्यस्थी पण जाईल आणि त्याच्यातनं मिळणारी मलई ती पण जाईल. जर भूमिका घेतली तर मग हे जे आपल्याच देशात, कारण सौदी अरेबियाला 2 कोटी लोकांचा प्रश्न आहे, पाकिस्तानमध्ये 22 कोटी 25 कोटी लोकांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची अवस्था अशी झालेली आहे की करायला गेलो मध्यस्थी, पण प्रत्यक्षात झाली गाढवाची कुस्ती म्हणजे कोणी जिंकलं कोणी हरलं तरी लाथा मात्र पाकिस्तानला खाव्या लागतात आणि तशी अवस्था पाकिस्तानची होईल अशी भीती आहे. आता बघूया काय होतंय. या वाटाघाटी पूर्ण होतात का युद्धाला तोंड फुटतं? आत्ता तरी असं चित्र आहे की 60 दिवसासाठी युद्धविराम करून फारशा काही अटीशर्ती हे न करता अमेरिका इराणचे काही अडकलेले पैसे देईल आणि वाहतूक सुरू होईल. पण विजय चौकार कोणी मारायचा याच्यावरनं सध्या गाडी आडलेली आहे असं वाटतंय. पण या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा जो मोठा विजय होणार होता त्यातनं आता थट्टा होण्याची भीती त्यांना वाटत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.